मास्तर म्हणजे आपण सगळेच. प्र के अत्रे लिखित मास्तर. चौथीचा इतिहासाचा क्लास चालू होता. टुमणे मास्तर इतिहासाचा क्लास घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वर्गात उतरला होता. अफजल खानाचा वध हा धडा चालू होता आणि मुलं सुद्धा मग्न होऊन पूर्ण धडा शिकत होते. जणू काही 400 वर्षाचा इतिहासच वर्गात आला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करण्यात तितक्यात ओ टुमणे मास्तर इकडे बघा. टुमणे मास्तरांनी वळून पाहिलं. बघतो तर काय, शाळेचे मुख्याध्यापक दरवाजाकडे उभे होते. त्यांच्यासोबत देशमुख काकण सुद्धा उभे होते. टुमणे मास्तरांनी विचार केला, वर्ग चालू असताना मुख्याध्यापक कधीच येत नाही, मग आज काय नवल घडलं? काय झालं मुख्याध्यापक साहेब, काही घडलं का? आत्ताच्या आता ताबड माझ्या कॅबिन मध्ये या. टुमणे मास्तर घाबरले. अरे बापरे, काहीतरी घडलंय वाटतं. मुख्याध्यापक आणि देशमुख निघून गेले. टुमणे मास्तर विचार करू लागले, कोणत्या पालकाची कंप्लेंट आली आहे का? गावकऱ्यांनी तर कंप्लेंट केली नसेल. काही शिकवण्यात बिघडले का? आज 18 वर्ष झालंय या संस्थेच्या शाळेत मी शिकवतोय, पण कधीच असं घडलं नाही. आतापर्यंत फक्त 3दाच मी मुख्याध्यापकांच्या कॅबिन मध्ये गेलो होतो. पहिल्यांदा जेव्हा अर्ज दिला होता तेव्हा, दुसऱ्यांदा जेव्हा लग्न होतं तेव्हा 2 दिवसाची सुट्टी हवी होती तेव्हा, तिसऱ्यांदा जेव्हा बायको वारली होती तेव्हा अर्ध्या दिवसाची सुट्टी हवी होती तेव्हा, आणि चौथ्यांदा आता. पण कधीच मुख्याध्यापक साहेबांनी मला बोलवलं नाही. मग आज काय घडलं? विचार करत करत टुमणे मास्तर मुख्याध्यापकांच्या कॅबिनकडे पोहोचले. टक टक, सर आत येऊ का? हो टुमणे आत या. जरा रागात मुख्याध्यापक साहेब बोलले. आणि देशमुख कारकून तर कुत्सितपणे टुमणे मास्तरांकडे पाहत होता. जणू काही मोठा घोर अपराधच घडला आहे टुमणे मास्तरांकडून. टुमणे मास्तर घाबरतच मध्ये गेले आणि खुर्चीवर जाऊन बसले. बाजूलाच येरवडा जेल होती. मध्ये आवाज ब्रेक होतो. हॅलो हा बेटर, थँक्यू. बाजूलाच येरवडा जेल होती. टुमणे मास्तरांची एक नजर येरवडा जेलकडे आणि दुसरी नजर मुख्याध्यापक साहेबांकडे होती. देशमुख कारकुनांनी लगेच टुमणे मास्तरांसमोर शाळेचा कॅटलॉग फेकला आणि फीचा रेकॉर्ड फेकला. बघा टुमणे मास्तर, फी मध्ये काय घोळ केलाय तुम्ही. टुमणे मास्तर विचार करू लागले, गेल्याच महिन्यात तुम्ही फीचा पूर्ण रेकॉर्ड देशमुख कारकुनांना दिला होता, मग आता काय बरं घडलं? देशमुख कुत्सितपणे बोलले, तब्बल 5 रुपये 2 आण्याचा फरक पडला आहे. किती? 5 रुपये 2 आण्याचा फरक पडला आहे. 18 वर्षाच्या नोकरीच्या कालावधीत कधीच असं घडलं नव्हतं. संस्थेची शाळा असल्यामुळे शिक्षकालाच मुलांची फी गोळा करायची होती. टुमणे मास्तर विचार करू लागले. पण तेव्हाच टुमणे मास्तरांचं लक्ष देशमुख कारकुनाकडे गेलं आणि हसतच देशमुख कारकून टुमणे मास्तरांकडे बघत होता. टुमणे मास्तरांना कळलं, घोळ नक्की कोणी केला आहे. पण मुख्याध्यापक साहेबांसमोर बोलणार कोण? ऍक्च्युली काय आहे ना, टुमणे मास्तर माहिती कसे होते, जर कोणाला 12 आणे 15 आणे दिले तरी कोणाकडून ते मागायचे नाही. पैशाची काही नड असली तरी कोणाकडून मागायचे नाही. ते सोडा, लग्नात 200 रुपये हुंडा मिळणार होता, तो सुद्धा त्यांनी नाकारला होता. तर ते काय बोलणार मुख्याध्यापकांच्या सरांसमोर? टुमणे मास्तर सर बोलले, सर माझ्याकडून काहीच चुकी झाली नाही. पण ते ऐकायला तयार कुठे होते? येरवडा जेलकडे पाहत मुख्याध्यापक साहेब बोलले, उद्या 11 वाजण्याच्या आत 5 रुपये 2 आणे माझ्या टेबलावर आणून ठेवा, नाहीतर. पुढे टुमणे मास्तरांना कळलं सरांना काय बोलायचं होतं. टुमणे मास्तर शांतपणे वर्गात जाऊन बसले. सगळी मुलं ड्रिलसाठी मैदानात गेली होती, त्यामुळे वर्गात कोणीच नव्हतं. शांतपणे टुमणे मास्तर विचार करत होते. नकळत त्यांचा हात आपल्या खिशामध्ये गेला. खिशाला चौकोनी आकाराचे 2 आणे लागले.
कारण 26 तारीख होती ना, अजून 4 दिवस बाकी होते पगार व्हायला. आणि पगार केवढा? 32 रुपये 12 आणे. महिना संपेपर्यंत तोही पगार त्यांचा पुरायचा नाही. विचार करू लागले, आता मी काय करू? माझं तर कोणी ऐकणार नाहीये. आणि 5 रुपये 2 आणे मी आणू तरी कुठून? शाळेची घंटा वाजली आणि मुलांच्या झुंडीसोबतच आपली छत्री विसरून, वर्गातच विसरून टुमणे मास्तर शाळेच्या बाहेर पडले. शांतपणे आपल्याच विचारात चालत असताना ते पुढे पुढे जात होते. रिक्षाचे हॉर्न, टांगेवाल्याचा आवाज, रस्त्यावरती ये जा करणाऱ्या लोकांचा आवाज त्यांना ऐकूच येत नव्हता. ए दिखता नाहीये क्या? चल अच्छे से जा. बापरे, कोण बोललं? टुमणे मास्तरांनी मागे वळून पाहिलं. कोणतरी एक माणूस धक्का मारून त्यांना निघून गेला. टुमणे मास्तरांच्या मनात असं आलं की हे जे 2 आणे माझ्याकडे आहेत ना, त्याची अफू घ्यावी आणि जीवन संपवून टाकावं. चक्क 18 वर्षाच्या नोकरीनंतर चोरीचा आळ. बापरे, हे तर मी सहन करू शकत नाही. तितक्यात मागून आवाज आला, ओ मास्तर, ओ मास्तर, थांबा थांबा, अहो मास्तर थांबा. टुमणे मास्तरांनी वळून पाहिलं. बघतात तर काय, वर्दीमधला पोलीस. अरे बापरे, या मुख्याध्यापक साहेबांना थोडा सुद्धा सबूर नव्हता का? लगेच माझ्या मागे पोलीस पाठवले. काय मी काय घरात लपवून ठेवले ते 5 रुपये 2 आणे? टुमणे मास्तर विचार करू लागले. पण त्यांच्या मनात आलं, आता जर या पोलिसांनी मला रस्त्यावर पकडलं तर सगळ्यांसमोर माझी आबरू जाईल. टुमणे मास्तर पळतच सुटले. त्यांनी मागे बघितलंच नाही. ओ मास्तर थांबा थांबा, ओ पळतात कुठे? तर थांबा 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 करून पोलिसांनी टुमणे मास्तरांना पकडलं. मास्तर घामाघूम झाले. आता रस्त्यात माझी अब्रू गेली. 18 वर्षाची जी शिक्षकांची नोकरी मी अभिमानाने केली होती ती मातीत मिळाली. त्यांना मरू का पळू का जगू काही सुचेना. तितक्यात घाबरतच टुमणे मास्तरांनी मागे बघितलं. पोलीस म्हणाला, काय मास्तर पळतायत कुठे? चोरी केली आहे का? टुमणे मास्तरांना घाम फुटला. आता करायचं काय? ओ मास्तर, ओळखलं नाही का मला? कोण बरं? ओ गण्या शिरप्यामुळे. मी ओळखलं नाही मला? गण्या शिरप्यामुळे म्हणजे? अरे हो, 10 वर्षापूर्वी मीच तर तुला शिकवणी द्यायचो. टुमणे मास्तरांनी हे ओळखलं. बरं, इथे कुठे आलास तू? काय हो मास्तर, तुम्ही मला पूर्णपणे विसरलात. 10 वर्षापूर्वी शाळेची फी भरायला माझ्याकडे पैसे नव्हते आणि शिकवणीचा क्लास सुद्धा तुम्ही माझे घ्यायचात. त्याचे 5 रुपये फी बाकी होती. आठवते का? टुमणे मास्तर ते कधीच विसरून गेले होते. पोलिसाने 5 रुपये काढले आणि त्या टुमणे मास्तरांच्या हातात दिले. टुमणे मास्तर एवढ्या अडचणीत असताना सुद्धा ते पैसे घ्यायला तयार नव्हते. गण्या बोलला, सर मी तर पोलीसही होणार नव्हतो. तुमच्या मोटिवेशनमुळे किंवा तुमच्या प्रोत्साहनामुळे आज मी पोलीस झालो आहे. खूप वर्ष बाहेर होतो, पण बदली करून आज पुण्याला आलो आहे. म्हटलं तुमचे पैसे हे 5 रुपये परत द्यायचे. खरं तर व्याजासकटच देणार होतो, पण मला माहिती आहे तुम्ही काही घेणार नाही. पण तुमचे हक्काचे हे 5 रुपये तुम्ही घ्या. सरांना आठवलं, उद्या 11च्या आत 5 रुपये 2 आणे भरायचे होते. 2 आणे त्यांच्याकडे होते आणि 5 रुपये त्यांना मिळाले होते. टुमणे मास्तर हसायला लागले. आकाशात बघून मोठ्या मोठ्याने हसायला लागले. जीवन संपवणारे टुमणे मास्तर आता हसत हसत आपल्या घरी गेले. धन्यवाद.